चंपाषष्ठी उत्सवाने खंडोबा भक्तिमार्ग उजळला. मंदिर परिसरात सुरक्षेसह विविध सुविधा. मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात शुक्रवारपासून होताच मार्तंड भैरव षडयंत्रोत्सवाला औपचारिक प्रारंभ झाला. खंडोबाची नवरात्री व देव दिवाळीने सुरुवात झालेल्या या 6 दिवसांच्या उत्सवाचा समारोप बुधवार दिनांक 26 रोजी चंपाषष्ठीच्या पूजेनिशी पार पडला. खंडोबाचे कुलदैवत असलेल्या परिवारांमध्ये पारंपरिक कुलाचार, उपवास, षोडशोपचार पूजा आणि अखंड नंदीदीपाची परंपरा यंदाही उत्साहात पार पडली. शहरातील तसेच परिसरातील खंडोबाच्या मंदिरामध्ये दिवसभर मोठी गर्दी पाहायला मिळाली. मल्हारी मार्तंड भगवान शंकराचा अवतार यांच्या उपासनेचा महत्त्वाचा दिवस म्हणून चंपाषष्ठी साजरी केली जाते. घरोघरी भंडारा उधळत तळी उचलणे हा पारंपरिक सोहळा पार पडला. चंपाषष्ठीचा ऐतिहासिक संदर्भ. मल्ल आणि मणी या राक्षसांवर भगवान शंकराने मार्तंड भैरव रूप धारण करून मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. अवघ्या 6 दिवसात हे युद्ध समाप्त झाल्याचे पुराणात वर्णन आहे. त्यामुळे षष्ठी तिथीला वाईटावर चांगल्याचा विजय हा आध्यात्मिक संदेश अधिक ठसतो. पूजा विधी आणि नैवेद्य. प्रतिपदा ते षष्ठीपर्यंत 9 दिव्यांची आरास आणि रोजची पूजा अर्चा केली जाते. चंपाषष्ठीच्या दिवशी ढोंबारा, रोडगा आणि वांग्याचे भरीत हा मुख्य नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा यंदाही जपली गेली. काही ठिकाणी पुरणपोळी, श्रीखंडाचा नैवेद्यही अर्पण करण्यात आला. यात्रा कार्यक्रम. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक रविवारी श्रींची पालखी, घोडा व नंदीध्वजासह भव्य मिरवणूक निघणार आहे. दिनांक 30 नोव्हेंबर, 7 डिसेंबर आणि 14 डिसेंबर 2025 या रविवारी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. व्यवस्था आणि सुरक्षा. मंदिर समितीने गाभारा व सभा मंडपाची आकर्षक फुलसजावट केली असून भाविकांसाठी अन्नदान, प्रसाद, पिण्याचे पाणी, दर्शन रांगा, कमांडो फोर्स, CCTV या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सोलापूर महानगरपालिकेकडून औषध फवारणी, परिसर स्वच्छता, अतिरिक्त पथदिवे, बस सुविधा आणि फिरते शौचालय याची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार संपूर्ण परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.